तर यानंतरची बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या लोणेरमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। रायगडच्या लोणेरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी रायगडमध्ये करण्यात आलेली आहे। लोणेरमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी रायगडमध्ये झालेली आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आपण देखील कार्यक्रमाची सगळी माहिती घेतली असेल। रायगडमधला शासनाच्या वतीनं होणारा हा उद्याचा ऐतिहासिक कार्यक्रम असेल। या कार्यक्रमाला 75,000 ते 1 लाखापर्यंतची रायगडमधली जनता उपस्थित राहील अशी शक्यता मी आत्ताच जो आढावा घेतला त्याच्यातनं निर्माण झालेली आहे। त्या सगळ्यांची व्यवस्थित सोय करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासन आपल्या दारी आज लोणेरे येथे होत आहे। रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं तर भला मोठा मंच जो आहे, मुख्य मंच या ठिकाणी उभारण्यात आला आहे। त्याच्या मुख्य मंचावरच गड किल्ल्यांची प्रतिकृती आणि मुख्य प्रवेशद्वारावर अशाच पद्धतीचं देखावं जे आहे ते तयार करण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक राज्यातले मंत्री, खासदार, आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जवळपास 70 ते 80 हजाराहून लाभार्थी या ठिकाणी सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेणार आहेत आणि त्यांची बसण्याची जी आसन व्यवस्था आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। या कार्यक्रमाचं दुसरं विशेष महत्त्व म्हणजे याच कार्यक्रमामध्ये कृषी प्रदर्शन उभारण्यात आलं आहे। त्याचबरोबर भव्य असा आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये कॅन्सर सारख्या भयानक रोगाचं निदान करण्यात येईल। टाटा हॉस्पिटलचे 400 डॉक्टर या ठिकाणी अवेलेबल असतील आणि त्यांची तपासणी याच कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे। एकंदरीत आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही या ठिकाणी असणार आहेत। कोणत्या नवीन विकास कामाची घोषणा रायगडकरांसाठी करतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।